अतिशय उत्साहात आणि आनंदात आज पंचम द्वादश ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत महाशिवरात्री साजरी होते। आज लाखो भक्त महाशिवरात्राच्या निमित्तानं प्रभू वैद्यनाथाच्या चरणी लीन होतात। ही तर आमची प्रथा परंपरा। माझ्या दृष्टीने व्यक्तिगत आम्ही नात्रेकर खऱ्या अर्थानं प्रभू वैद्यनाथाचे सेवेकरी आहोत। माझी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी आज दर्शन घेऊन एवढीच प्रार्थना केली की या महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेवर कुठलंही संकट येऊ नये आणि हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा आणि या महाराष्ट्रामध्ये जे मध्ये जाती तेढ निर्माण झाले ते वातावरण सौहार्दपूर्ण व्हावं हीच प्रार्थना मी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी या ठिकाणी केली। आम्हाला या ठिकाणी या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की 283 कोटी रुपयाचं तीर्थक्षेत्र विकासामधून राज्य सरकारच्या निधीमधून या ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे। त्याचबरोबर प्रसाद योजनेमध्ये घेण्यासाठी कालच मुख्यमंत्र्यांना मी जाहीर विनंती केली आहे आणि या शिवरात्रीच्या निमित्तानं जे फक्त जिल्ह्यापुरतं आम्ही पशु आणि कृषीचं प्रदर्शन भरवायचो, आज मला अभिमान वाटतो की गेली 13 तारखेपासून आमच्या भगिनी पंकजाताई पशुधन मंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महापशुधन एक्सपो या ठिकाणी होत आहे। तिथंसुद्धा लाखो लोक येत आहेत आणि त्यांनासुद्धा या ठिकाणी दर्शनाचा लाभ होतो आहे। या ठिकाणी पूर्ण प्रशासनाने आणि ट्रस्टच्या लोकांनी अतिशय चांगली आम्ही दरवर्षी जशी व्यवस्था करतो ती केलेली आहे। माझ्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं गेली अनेक वर्षापासून इथली रोषणाई असेल, सजावट असेल, या सगळ्या गोष्टीकडं आम्ही स्वतः व्यक्तिगत लक्ष देतो। प्रभू वैद्यनाथ सर्व मायबाप जनतेला आशीर्वाद द्यावा ही पुन्हा एकदा प्रार्थना करतो। कारण मी व्यासपीठावर जे होतो तर महायुतीतला एक आमदार म्हणून आणि माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस आपल्या मतदारसंघात येतात त्यावेळेस प्रामुख्यानं आपल्या मतदारसंघाची जी रखडलेली कामं आहेत ती त्यांच्यावर कानावर घालून नवीन योजनासुद्धा त्या ठिकाणी मंजूर करण्याच्या संबंधी विनंती ही जाहीररित्या करणं ही स्वाभाविक इथल्या भागातल्या इथल्या परिसरातल्या मायबाप जनतेला अपेक्षा असती ती मी या ठिकाणी केली आणि मला खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री यात स्वतः लक्ष घालून आत्तापर्यंतही त्यांनी परळीच्या विकासासाठी लक्ष घातलेलंच आहे। इथून पुढे सुद्धा ते अधिकचं लक्ष घालतील। जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये तुम्ही एक प्रस्ताव देखील ही वस्तुस्थिती आहे की जर आपण या ठिकाणी आज आमचं वडिलकीचा आधार महाराष्ट्राचं आधार दिवंगत दादा आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यावेळेस त्यांनी पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याची जबाबदारी घेतली। यात आम्हाला फार मोठा आनंद होता की ज्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्रीच पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतात त्यावेळेस स्वाभाविक त्या जिल्ह्याची अधिक विकास होतो ती अपेक्षा होती आणि दादांची सुद्धा तीच या ठिकाणी इच्छा होती। आता ती इच्छा दादा नसताना आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आता आम्ही सगळेजण काम करतोय, त्या पालकमंत्री आहेत। तर त्यांच्या पाठीमागं आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींनी खंबीरपणानं राहावं। आपल्यातले मनभेद बाजूला ठेवून जिल्ह्याचा विकास करण्याच्या संबंधी आपण सर्वांनी विचार करावा ही एक विनंती केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।